काय तुमची ही स्किन ड्राय झाली आहे आणि पार्टीला जाण्यासाठी ग्लोवी लुक करायचा आहे. कसा करायचा आहे चला तर शिकूयात. सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे असतो आपला स्किन प्रेप. ड्राय स्किनसाठी स्किन प्रेप कसं करायचं. सगळ्यात आधी मी फेस क्लीन केला, त्यानंतर अप्लाय केला आहे टोनर आणि ते छान ड्राय होऊन दिलं. त्यानंतर मी यूज करते आहे मॉइश्चरायझर, ते छानपैकी अप्लाय करून घेईल. ह्या व्हिडिओमध्ये मी ड्राय स्किनसाठी कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे प्रायमर. प्रायमरमुळे पोर्स हे थोडे ब्लर होतील आणि मेकअप प्रोडक्टपासून स्किनला प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही बघू शकता मी कसं अप्लाय केलं आहे ते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं स्ट्रोबिंग क्रीम. स्ट्रोबिंग क्रीम काय आहे तर ह्यामध्ये मॉइश्चरायझरचं प्रमाणसुद्धा असतं आणि थोडे पार्टिकल्स हे शायनी असतात. खूप जास्त याच्यामध्ये चमकीदार नाही आहेत, पण शाईन करतो आणि मॉइश्चरायझर आहे. आता आपलं स्किन प्रेप कंप्लीट झालं आहे. आता आपण करूयात कलर करेक्शन. कलर करेक्शन कशासाठी करतो आपण? आपली जी अनइव्हन स्किन टोन असते, जिथे अंडर आईज खाली बघू शकता, मंकी माउथ एरियावरती जे डार्क सर्कल पिगमेंटेशन असतं, त्याला इव्हन करण्यासाठी आपण कलर करेक्शन करतो. कलर करेक्शनसाठी मी ऑरेंज कलर घेतला आहे आणि त्याला न्यूट्रलाइज करायसाठी मी माझ्या स्किन टोनचं किंवा पीच कलरचं तुम्ही करेक्टर घेऊ शकता आणि त्याला अप्लाय करून तुम्ही न्यूट्रलाइज करू शकता. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते अप्लाय करते आहे. मी पीच टोन घेतला आहे आणि तो जिथे ऑरेंज कलर अप्लाय केला आहे त्यावरती अप्लाय केला, सो दॅट ते न्यूट्रलाइज होईल आणि स्किन टोन ही इव्हन दिसेल. आता त्याला छानपैकी ब्लेंड करून घेऊयात. तुम्ही बघू शकता सगळी इव्हन टोन झाली आहे आणि आपण आता अप्लाय करू शकतो फाउंडेशन. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळे मेकअप प्रोडक्ट हे ड्राय स्किनसाठी सांगितले आहेत. चार्मेसी मिलानो फाउंडेशन हे ऑल स्किन टाईपसाठी चालतं. तुम्ही बघू शकता मी हे फाउंडेशन छानपैकी ॲक्टिवेट केलं आहे आणि अप्लाय करून घेतलं. आता पार्टीला जायचं म्हटलं म्हणजे फीचर्स हे हायलाईट व्हायला हवे, त्यामुळे मी करते आहे कॉन्टोरिंग. एकदम फीचर्स शार्प दिसायला पाहिजेत, त्यामुळे मी 2 टोन डार्कर शेड घेतला आहे आणि त्यांनी छान कॉन्टोरिंग करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. ह्यावरती मी तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कुठला शेड घ्यायचा आहे, कसं कॉन्टोरिंग करायचं आहे, ते मी त्या पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यानंतर आपण अप्लाय करूया ब्लशर. ब्लशरसाठी मी यूज केला आहे लिपस्टिक पॅलेट. त्यामधला मी कलर घेतला आहे. लिपस्टिक ही जास्त क्रीमी असतं आणि हायड्रेशन असतं, मॉइश्चरायझर असतं, त्यामुळे मी क्रीम प्रोडक्ट यूज केला आहे. आता सगळे क्रीम प्रोडक्ट आपले अप्लाय करून झाले आहेत. त्याला लॉक करण्यासाठी मी यूज करते आहे लूज पावडर. लूज पावडरनी सगळे प्रोडक्ट हे छानपैकी लॉक करून घेईल. आता खूप इझी असा आय मेकअप करूयात. त्यासाठी मी ब्राऊन कलर घेतला आहे आणि दोन्ही आयलाइडला ब्राऊन कलरनी छानपैकी अप्लाय करून घेतला आणि त्याला ब्लेंड करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट इफेक्ट दिला आहे, हार्श दिसत नाही, कुठेही लाईन्स नाही आहेत. त्यानंतर मी अप्लाय करते आहे आयलायनर. आयलायनरसाठी मी हलकं असं विंग काढून घेतली आहे आणि विंग लायनर तयार केला आहे आणि छानपैकी काजळसुद्धा अप्लाय करून घेईल. डोळे छान लिफ्टेड दिसायला पाहिजेत, त्यासाठी मी छानपैकी आयब्रो फिलिंग करून घेतली आहे. जिथे हेअर ग्रोथ कमी आहे तिथे छान आयब्रो फिल केला आहे आणि दोन्ही याला छान शेप दिला आहे. तुम्ही बघू शकता. त्यामुळे डोळ्यांना छान लिफ्टेड असा लुक आला आहे. आता मी थोडंसं आयलिडवरती शिमर अप्लाय करेल आणि त्यालासुद्धा छान ब्लेंड करून घेईल. लोअर आणि अप्पर लॅशेसला मी करून घेणार आहे छानपैकी मस्कारा. आणि आता सगळे मेकअप प्रोडक्ट झाले आहे, त्यामुळे फेस हा ड्राय होतो, त्याला हायड्रेशन देण्यासाठी मी अप्लाय करते आहे मिस्ट, सो दॅट ते खूप जास्त ग्लोवी दिसेल. लिप लायनरनेच मी आधी लिप लायनिंग करून घेते आहे आणि त्यांनीच फिल करून घेते आहे. तुम्ही बघू शकता लिप लायनरने मी छान फिल करून घेतलं आहे. जर तुम्हाला ग्लॉसी लुक हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये लिप ग्लॉससुद्धा ॲड करू शकता. आणि त्यानंतर करूयात आपण पावडर हायलायटिंग. खूप छान ग्लोवी इफेक्ट दिसतोय. तुम्ही बघू शकता खूप सुंदर लुक झाला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे का? जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि हा माझा कंप्लीट लुक आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.